अनु बहिणी काय कर मला माफ करा अनु, मी खरंच खूप चुकले ग, खूप चुकले. बहिणी काय करताय तुम्ही? उठा उठा बरं, असं करू नका. उठा प्लीज, लाजवू नका मन. अनु नाटकं आहे तिची सगळी. तू अजिबात तिला माफ करू नकोस. तुझ्या अशा वागण्यानं आणखी सोकावेल ती. तिला अजिबात माफ करायचं नाही. तिला चांगली शिक्षा झाली पाहिजे. दादा, शिक्षा व्यक्तीला नाही वृत्तीला व्हायला हवी. वृत्तीच खराब आहे याची. तू असं सोडणारच तिला? तुम्ही शांत व्हा ना. मी बोलते ना त्यांच्याशी. वहिनी, मला माहिती आहे की तुम्हाला मी आवडत नाही. तुमच्या मनात माझ्याविषयी खूप राग आहे. पण वहिनी, आपण एकाच घरात राहतो. तुमच्या वागण्याला थोडी मर्यादा असू देत ना. तुमच्या वागण्यामुळे फक्त मला नाही, घरातल्या सगळ्यांना त्रास होतो. ते बघवतं का हो तुम्हाला? ही काय बोलणार आहे वहिनी? अरे हिला तर आनंद होत असेल. आणि मला कळत नाही अनुवहिनी, तू कोणाला समजवायला जातेस? हिला? सीमा वहिनीला? सीमा वहिनीला समजवायचं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी. नाही रेवती, प्लीज तुम्ही तरी असं म्हणू नका. तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते, मान्य आहे मला की वहिनींकडनं चूक झाली आहे, पण तुम्ही सगळे म्हणून त्यांना टार्गेट करू नका प्लीज. वहिनी प्लीज प्लीज, मी हात जोडते तुमच्यासोबत. नाही अनु, ऐकून तर घ्या माझं. इतकी वर्ष आपण या घरात एकत्र राहतो. आत्ता तरी माझ्याबद्दलचा राग मनातनं काढून टाका. तुम्हाला माहिती आहे वहिनी, लग्न करून मी या घरात आले ना, तेव्हापासून मी तुम्हाला एक मोठी बहीण, एक मैत्रीण म्हणून बघत आले. तुमच्यात मी शोधते ती मोठी बहीण मला कुठे सापडते का. खूप शोधण्याचा प्रयत्न केला वहिनी. माझे प्रयत्न वाया जाऊ देऊ नका. वहिनी, हे जे काही आहे ना, हे जे काही, हे सगळं तुमचं आहे, फक्त तुमचं. तुम्ही या घरच्या मोठ्या सून आहात. हे माझ्या आधी, सगळ्यात आधी तुमचं आहे. माझी मुलं माझ्या आधी तुमची आहेत. वहिनी, त्यांना खूप प्रेम द्या, खूप माया करा. रागाने त्यांना दूर लोटू नका. मला बहीण म्हणून समजा, तुमची छोटी बहीण म्हणून नाही. वहिनी ऐका, बघा ना इकडे, मला खूप गरज आहे हो तुमची. खरंच सांगते, आपण दोघी मिळून ना खूप छान राहू, खूप आनंदात गुणागोविंदाने राहू, सुखदुःख सगळी वाटून घेऊ, आपले त्रास एकमेकांशी शेअर करू. किती छान होईल बघा ना वातावरण या घरचं. वहिनी प्लीज, तुम्ही फक्त तुमच्या मनातला राग काढून टाका. बस, दुसरं मला काही नको. बाकी सगळं 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 तुमचे. प्लीज वहिनी. अनु, माफ कर ग मला, खरंच मला माफ कर. तुला ना मी नेहमी भाड्यात पाहिलं ग, खूप द्वेष केला तुझा, खूप. पण आता बघ ना, घरातले सगळे माझ्या विरोधात आहेत. माझा नवरा मला घराच्या बाहेर हाकलतोय. तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस ग. मग मी काय केलं? मी सतत तुझ्याबद्दल वाईट विचार केला, तुला त्रास दिला. पण तरी तुला काय अपेक्षा आहे की मी मोठ्या बहिणीचं
मोठ्या बहिणीने बहिणीचं प्रेम द्यावं तुला. खूप मोठ्या मनाची असतो, खूप मोठ्या मनाने मला माफ केलंस ग. पण चुकलंय मी माफी मागते तुझी. मनापासून माफी मागते. मी चुकले अनु, मला माफ कर ग. नाही हो वहिनी. भाऊजी, मला माहितीये मी माफी मागायच्या पण लायकीची नाहीये, पण जमलं तर मला प्लीज माफ करा. राजन, आई, तुम्ही सगळ्यांची माफी मागते मी. मला माफ करा. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मी शब्द देते ना तुम्हाला. पण मला या वेळेला माफ करा. वहिनी बास 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 बास. आता रडणं थांबवा. बास. तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. चल, मी गरम कॉफी आणू तुमच्यासाठी. हां, मी तुमच्यासाठी गरम कॉफी घेऊन येते. चल बास. अनु, तू का जाऊ दिलीस तिला? हाकलून द्यायचं होतं तिला. नाही ना दादा, आज सणाच्या दिवशी मला घरात वाद नको आहे. प्लीज. हे काय नवीन नाही आहे या वास्तूला. या घरामध्ये कायम असेच वाद भांडणच होत असतात. कोणालाच नवीन नाही येते. अहो, काय रे देवा, काय पण सुनायत माझ्या. एक ती तशी आणि ही अशी. म्हटलं आज तरी दिवस आनंदात जाईल, पण नाही, माझ्या नशिबात सुखच नाही. यांना एवढं सुद्धा कळत नाही, मुलाच्या समोर बोलतायत. ए राजन, जा जा, सीमाला बघ जा. श्रीखंड पुरी खायची होती तिला. विष बिष पील बघ. जा जा, काही नाही करणार ती. जा, सांभाळ जा तिला. नाही जात मी. तिला अक्कलच नाही, मुलांच्या समोर भांडतायत. त्यांनी काय आदर्श घ्यावा. चल रे बाबा, चल तू आज चल. ये ये. वहिनी, तू का थांबवलंस दादाला? किती चांगला चान्स होता माहितीये तुला सीमा वहिनीला अद्दल घडवायचा. घराबाहेर काढलं असतं ना तिला, तेव्हा कळलं असतं. रेवती, काय करतेस वहिनी तू? हो ना, आणि कशावरून काकू परत असं करणार नाही. मला तुम्हा सगळ्यांचा राग कळतोय, पण नात्यात असं चिडून भांडून एकमेकाला नावं ठेवून एकमेकांना दोष देऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. ती दरी आणखीन वाढते आणि रेवती पुढे जाऊन ती वाढतच जाते. माझ्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की सगळं पुढे जाऊन नीट होईल. सीमा वहिनींना त्यांची चूक कळेल. मी अगं पण रेवती, खरंच जाऊ द्या ना. बास झालं. जे झालं ते झालं. आणि पिहू, मी तुला आधीही सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाकायच्या. हे सगळे विचार काढून टाकायचे. बास. सगळ्यांना भुका लागल्या असते. मी स्वयंपाकाला लागते. मी पण येते तुझ्या मदतीला. चल. मी विषय सोडून देई नाही, पण इतक्यात नाही. ही गोष्ट तिकडे कळवल्यावरच. पाटकर हाऊस. हॅलो. हॅलो मामा, पिहू बोलते. हा पिहू, बोल बाळा. काय ग? मामा, मला तुला काहीतरी सांगायचंय. हा बोल ना, काय झालं?
बरं मामा, मी ठेवते आता. आई सॉरी. कदाचित तुला हे अजिबात आवडणार नाही, पण दिव्या मम्मीला पण कळायला हवं की तिने किती मोठी चूक केली. दिव्या, दिव्या आधी बाहेर ये. दिव्या, हे आले, काय झालं? काय एवढं ओरडतोय? काय झालं रे? का ओरडतोयस एवढा? तुझ्या सुनेला विचार ना, तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्यात आता. मी का केलंय? काय केलंय? तुला लाज नाही वाटत दिव्या? तुझ्या तर अरे काय करतोयस हे? सणासुदीचा तिच्या अंगावर हात का उघडतोयस तू? काय झालंय सांगणार आहेस का? हिने प्रतापच असे केलेत ना. ते काय केलंय सांग ना. मंदार, तिच्यावर हात उचलण्या इतपत काय केलंय तिने? बाबा, बाबा मला आता पिहूचा फोन आला होता. तिने मला सांगितलं एवढं सगळं झाल्यानंतर मी काय करायला हवंय? आई अगं, हिच्यामुळे तो माणूस अनुताईशी नीट बोलत नाही, कारण हिने त्या घरातल्या गोष्टी इथे सांगितल्या. बाबांना तर तो माणूस आवडतच नाही. बाबांच्या डोक्यात राग गेला असणार आणि बाबांनी त्या माणसावरती सूड उगवला. आता त्या माणसाचा असा समज झालाय की अनुताईने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण हिने ह्या गोष्टी सांगितल्या घरात. तुला काय गरज होती का ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची? दिव्या, दिव्या काय करू ग तुझं मी? अगं आजवर तुझ्या इतक्या चुका मी पोटात घातल्या, तुझ्यात काही सुधारणा नाही. नाही तू काय एवढा दुस्वास करतेस ग माझ्या अनुचा? काय एवढं वाईट केलंय तिने तुझं? का तिच्या संसारात असं विष कालवतेस? अगं नणंद म्हणून कधी ती आपल्या घरी राहायला सुद्धा आली नाही. आजवर ती कधीही तुझ्याशी वाईट वागली नाही, तुला कधी काही त्रास दिला नाही. मग तू का तिच्या वाईटावर उठलीयस ग? सांग ना, का वाईट वागतेस माझ्या मुलीशी? हे बघ आई, मी असं काहीही केलेलं नाहीये. खोटं बोलू नकोस. पिहूने सगळं सांगितलंय मला आणि पिहू खोटं बोलणार नाही. अच्छा, म्हणजे तुझा पिहूवर विश्वास आहे पण स्वतःच्या बायकोवर नाही. हे बघ तू. अरे बस झालं. मला जेन्युइनली अनुताईची काळजी वाटत होती. मला माहिती होतं तिला तिचा किती त्रास सहन करावा लागतो. म्हणून फक्त मी त्या सीमाशी मैत्री केली रे. का तर आपल्याला कळायला तिला किती किती सहन करावं लागतं. पण आता तेही कळणार नाहीये. काही गरज नाहीये त्याची. दिव्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. इथून पुढे त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी तू फोनवर बोललीस ना, तर तो दिवस तुझा ह्या घरातला शेवटचा दिवस असेल. मंदार, अरे मी अनुताईच्या काळजीपोटीच हे सगळं केलं. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. दिव्या, आता तुझ्यावर काडीचाही विश्वास उरला नाही आमचा, आणि होता नव्हता तोही गमावून बसलीस तू. आता आम्हाला तुझं काही ऐकायचं नाहीये. आणि मंदार, तू पण एक गोष्ट लक्षात ठेव. यापुढे काहीही झालं तरी दिव्यावर हात उचलायचा नाही.
आपल्या घरचे हे संस्कार नाही आहेत. ही संस्कृती आपली नाही, कळलं? नाव से सॉरी टू हर. सॉरी, पुन्हा असं होणार नाही. नाही मंदार, तू सॉरी नको म्हणूस. मला नाही याचं काही वाईट वाटत आहे, पण मला काळजी वाटते ती आपल्या अनुताईची. आता तो अविनाश तिला किती त्रास देईल. असं काही होणार नाही. तो आता तिला त्रास देणार नाही. मी त्याला चांगलीच हद्दल घडवली. हे सगळं ना त्या मूर्ख दीडशाण्या पिहूमुळे झालंय. मी या मुलीला स्वतःची मुलगी मानायचंय. हट! काय झालंय सगळं? या पिहूला ना चांगलाच धडा शिकवणार आहे मी. सीमा, आज त्या बावळट अनुमुळे वाचलीयस तू, नाही तर तिच्या आधी तू घराबाहेर असते. मूर्ख कुठली. काय करू? नाही, हे सगळं बदलायला पाहिजे. पण कसं? काय करू शकते मी? विचार कर सीमा, काय करू शकते? नाही, घरातले सगळेच माझ्यावर खूप चिडलेत, आता खूप चिडलेत. त्याच्यामुळे मला आधी सगळ्यांशी छान वागावं लागणार. गोड गोड बोलून सगळ्यांची मनधरणी करावी लागेल. हा, सगळ्यांना असं वाटायला पाहिजे की तुला पश्चाताप होतोय, तुला खूप वाईट वाटतं, असं सगळ्यांना वाटायला पाहिजे. आणि मग या पिहूला जाळ्यात ओढावं लागणार. पिऊ बाळा, तुझी काकू तुझ्याशी आता खूप चांगलं वागणार आहे. तयार राहा. माझी गोड मुलगी, काकूची लाडकी पिहू. घेतलेस ना प्लेट? हो. अनु, असे गे. हा, हे काय? क्लासला जायचं ना तुला? चल चल चल, मी मदत करते तुला. चल. नाही वहिनी, राहू दे, मी करते. राहू दे काय? अनु, मला माझ्या वागण्याचा पश्चाताप झालाय. नाही, मी जितक्या चुका केल्या ना त्याचं रिअलायझेशन झालंय अगं मला. नाही, म्हणूनच मी ठरवलंय छान राहायचं आणि तुला लागेल ती मदत करायची. त्यामुळे ना आजपासून काय, आत्तापासून, या क्षणापासून मी तुला मदत करणार. आणि ऐक ना, तू बिनधास्त क्लासला जायचा, घरचं टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना ग इथे. मी सगळं घर सांभाळेन, आईंची काळजी घेईन, मुलांकडे लक्ष देईन. तू इथलं काही टेन्शन घेऊ नको. तू का उभी आहेस अशी इथे? कॉलेजला नाही जायचंय? जा ना, आवरून घे. काय? अगं, मी असताना तू काम करणार आहेस? मी म्हंटल ना, मी आहे, मी आईला मदत करेन. अगं, तू नको टेन्शन घेऊ. आणि कॉलेजचं काय? तुला कॉलेज आहे, अभ्यास आहे. नाही ते काही नाही, जा कॉलेजची तयारी कर आधी. आजपासून तू नाही, मी अनुची मदत करणार. सूर्य पश्चिमेला उगवलाय वाटतं. पिहू, अनु, सॉरी. नाही, राहू दे अगं, काहीच प्रॉब्लेम नाही. तिला वाटत नसलं तरी ती लहान आहे अजून.
आपणच समजून घ्यायला हवं तिला. काय चुकीचं बोलली ती. किती त्रास दिला ग मी तुला. तुला पण तिला पण सगळ्यांनाच. पण नाही, मला खात्री आणू, जसं तू मोठ्या मनाने मला माफ केलंस ना, तसंच एक दिवस पिहूही मला माफ कर, मला एक्सेप्ट करेल. हो ना बाळा? वहिनी, करेल ती, नक्की करेल. तिच्या वतीने मी शब्द देते. खरंच खूप थँक्यू. खूप मोठ्या मनाची आहे सगळं. तुझ्यासारखी कोणीही असती ना, कोणीही हाताला धरून बाहेर हकललं असतं की नाही मला. वहिनी, खरं बोलतेय. नाही नाही, हे बघ, तू तसं नाही केलंस. तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. खूप मोठ्या मनाची असते, खूप मोठ्या मनाची. खरंच खरंच थँक्यू. वहिनी, आता तुम्ही बदलायचं ठरवलंय ना, हे सगळं मागे ठेवून तुम्ही पुढे जाणार आहात ना, मग डोळ्यात अश्रू कशाला आहेत तुमचे? नाही, अश्रू येता कामा नये आता. मी रडणार वगैरे नाहीये. तू बघ अनु, मी इतकं छान वागेन ना, इतकं छान वागेन की सगळ्यांना आश्चर्य वाटेल. तू म्हणाली होतीस ना मला अनु, तुला एक मैत्रीण हवी आहे, मोठी बहीण हवी आहे. मी नेहमी मोठ्या बहिणीसारखी साथ देईन तुला. तुझ्या मुलांवर पण खूप 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 प्रेम करेन. तेवढंच माझं आई पण जगता येईल मला. वहिनी, बस, आता डोळ्यात पाणी नाही. आणि हे बघा, हे तुमचंच आहे सगळं. आधीपासून तुमचंच होतं आणि तुम्ही आता बदलण्याचा प्रयत्न करताय ना, मग बघा तुम्ही, मी तुम्हाला सपोर्ट करेन अगदी 100%. थँक्यू, खरंच थँक्यू. तुमचं झालं असेल तर मला डबा देशील का आई? मला कॉलेजला जायला उशीर होतो. हो, देते ना, लगेच देते. अनु थांब. आज पिहूला तिची काकू डबा देणार. आलेच मी. घे बाळा, आणि वेळेवर जेवून घे. पूर्ण डबा संपला पाहिजे. पिहू, घे डबा. काकू किती प्रेमाने देतीये तुला. घे राजा. घे ना पिहू.